मंडळी नमस्कार. शेतशिवार या कार्यक्रमात आज आपण आधुनिक शेतीचं अर्थशास्त्र या विषयावर संत मुक्ताई कृषी महाविद्यालय मुक्ताईनगर इथल्या कृषी अर्थशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर ऐश्वर्या पाटील यांची किशोरी वाघुळदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहात. मंडळी नमस्कार. मंडळी, बदलत्या हवामानामुळं आणि वाढत्या लोकसंख्येमुळं आपल्या पारंपरिक शेतीच्या समोर अनेक आव्हानं उभी राहिलेली आहेत. अशा वेळेला विशिष्ट तंत्रज्ञानाचा वापर करून शेती फायद्याची कशी करता येईल हा विचार सगळ्यांचाच असतो आणि नक्कीच आपल्याला जर या शेतीमधून चांगलं उत्पादन मिळालं, चांगला फायदा मिळाला तर कोणाला आवडणार नाही. तेव्हा शेतकरी बंधूंनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये संत मुक्ताई कृषी महाविद्यालय मुक्ताईनगर इथून कृषी अर्थशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर ऐश्वर्या दत्तात्रय पाटील आलेल्या आहेत. त्यांच्याशी आज आपण आधुनिक शेतीचं अर्थशास्त्र आणि तंत्रज्ञान या विषयावरती चर्चा करणार आहोत. मॅडम नमस्कार, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. नमस्कार मॅडम. मॅडम, आज आपला जो विषय आपण घेतलेला आहे तो म्हणजे आधुनिक शेतीचं अर्थशास्त्र आणि तंत्रज्ञान. हा विषय मला असं वाटतं संपूर्ण आपले ऑडियन्स आहे, जे शेतकरी आहेत, तर यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा विषय आहे. कारण हा विषय त्यांना त्यांचं उत्पन्न कसं वाढवण्यास मदत होईल, त्यांना शेतीचं आर्थिक नियोजन कसं करता येईल याच्या संबंधित आहे. तर मला असं वाटतं की सर्व शेतकऱ्यांनी हा विषय ऐकणं खूप गरजेचं आहे. हो, नक्कीच. मग मॅडम, आज आपण या विषयाला सुरुवात करूयात. माझा पहिला प्रश्न आपल्याला असा असेल, शेतीचं अर्थशास्त्र म्हणजे नेमकं काय आणि ते का महत्त्वाचं आहे? खरं तर सुरुवातीला मला सांगायला आवडेल की शेती म्हणजे आधी आपण फक्त पिकं वाढवणं हीच एक संकल्पना होती. पण आजचा जर विचार करायचा झाला तर शेती म्हणजे फक्त पिकं वाढवणं असं आहे का? तर नाही, ती यापेक्षा कितीतरी जास्त आहे. म्हणजे काय, शेती एक व्यवसाय आहे, तर त्याला व्यवसायाच्या दृष्टीने शेतकऱ्यांना बघितलं पाहिजे. यासाठी आजचा विषय आपण सर्व शेतकऱ्यांसमोर आणलेला आहे. तर ती एक व्यवसाय आहे, एक विज्ञान आहे आणि एक तंत्रज्ञानाची अशी संपूर्ण एकत्र अशी प्रक्रिया आहे. आणि म्हणूनच शेती म्हणजे जमिनीवर पिके लावून उत्पादन काढणं ही सर्वसाधारण सर्वांची समज आहे. पण वास्तविक शेती हा एक व्यवसाय आहे, ज्याच्यामध्ये पैशाचं नियोजन करणं, खर्चाचं नियंत्रण करणं आणि शेतीमध्ये जे पण जोखीम येईल त्याचं व्यवस्थापन करणं आणि शेतीतून आपल्याला जास्तीत जास्त नफा कसा मिळवेल याचा सर्वांचा समावेश होतो. मग शेतीचं अर्थशास्त्र जसं तुम्ही म्हणाला, तर शेतीचं अर्थशास्त्र म्हणजे काय? तर मला सर्व शेतकरी बांधवांना सांगायला आवडेल की शेतीमध्ये खर्च किती करायचा, तो कसा करायचा, किती नफा मिळतो, बाजारात केव्हा तुमच्या शेतमालाची विक्री करायची, या सगळ्याचा अभ्यास म्हणजे शेतीचे अर्थशास्त्र. आणि जेव्हा आपण शेतीला एक व्यवसाय म्हणून पाहतो तेव्हा हे आर्थिक गणित खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यानं शेतीचं अर्थशास्त्र माहिती असणं खूप गरजेचं आहे. बरं, पण मग आपले बरेच शेतकरी बांधव विचारतात की आम्ही तर पोटासाठी शेती करतो, मग अर्थशास्त्र कशाला? ह्याच्याबद्दल आपण काय सांगाल? नक्कीच. खूप साऱ्या शेतकऱ्यांमध्ये असा समज आहे की आम्ही तर पोटासाठी शेती करतो, मग हे अर्थशास्त्र गरजेचं का आहे? तर हे वाक्य अगदीच चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही, पण खरं सांगायचं झालं तर ते अपूर्ण आहे. कारण जरी शेतकरी पोटासाठी शेती करत असतील, पण शेतीत दरवर्षी बदल होतो. आपण बघतो अलीकडे की कधी खतं महाग होतात, कधी मजुरांचा दर वाढतो, कधी बाजारभाव कमी मिळतो, तर कधी हवामानात बदल होतो. मग अशा वेळेस काय, हे जर सगळं नीट हाताळायचं असेल तर प्रत्येक शेतकऱ्याला शेतीचं अर्थशास्त्र माहिती असणं खूप गरजेचं आहे. मग ती शेती तुम्ही पोटासाठी करत असेल किंवा एक शेती व्यवसाय म्हणून करत असाल, मग त्यासाठी आधी शेतकऱ्यांना शेतीमधला खर्च मोजता आला पाहिजे. मग तो खर्च मोजायचा कसा, असं प्रत्येकाला प्रश्न पडत असेल. तर अर्थशास्त्राच्या भाषेत मी सांगेन की शेतीमध्ये 2 प्रकारचा खर्च असतो. एक म्हणजे स्थिर खर्च आणि दुसरा असतो तुमचा चालू खर्च. तर प्रत्येक शेतकऱ्यांना ही गोष्ट माहिती असेल की स्थिर खर्चामध्ये काय मोजलं जातं. तर मला सांगायला आवडेल की तुम्ही जे जमीन ज्या शेतीसाठी यूज करता, तर त्या जमिनीचं भाडे असेल, पंप असतील, बोरवेल असेल, ट्रॅक्टरचे हप्ते असतील, थोडक्यात काय, तर तो असा खर्च जो कधीही बदलत नाही. आणि तुम्ही कोणतंही पीक घ्या, कितीही उत्पन्न घ्या आणि कितीही क्षेत्रावर घ्या, म्हणून तर आपण त्याला स्थिर असं म्हणतो. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला हे लक्षात आलं पाहिजे की स्थिर खर्च म्हणजे आहे काय. असा खर्च की जो कधीही तुमच्या शेतीमध्ये बदलत नाही, तो त्या खर्चाची नोंद ठेवणं शेतकऱ्याला गरजेचं आहे. हा झाला शेतीच्या खर्चामधला एक भाग. आता दुसरा भाग काय आहे, तर त्यानंतर येतो तुमचा शेतीतील चालू खर्च.
तर त्यामध्ये तुमचं बियाणं असेल, खतं असतील, औषधं असतील, मजुरी असेल, मग डिझेल खर्च असेल, तर या सगळ्याची नोंद ठेवली जाते. म्हणजे हा खर्च तुमच्या शेतीमध्ये प्रत्येक पिकानुसार बदलत राहतो. तसेच तुम्ही किती क्षेत्रामध्ये ते पीक घेताय त्यामुळे हा खर्च नेहमी बदलत राहतो, म्हणून आपण याला चालू खर्च म्हणतो. तर अशा पद्धतीने शेतीमध्ये 2 खर्च, एक स्थिर खर्च आणि दुसरा चालू खर्च. पण अलीकडे काय होतंय, बहुतांश असे शेतकऱ्यांमध्ये दोन्ही खर्चांची कोणीच नोंद ठेवत नाही आणि परिणामी त्यांना नफा कमी मिळतो. मग आता आपण म्हणत असाल की नफा ज्याची आपण इतक्या वेळेला उल्लेख केलेला आहे, तर तो नफा म्हणजे आहे काय? तर मला सांगायला आवडेल की हा नफा काढला कसा जातो. आता अर्थशास्त्राच्या भाषेत सांगायचं झालं तर विक्रीमधून जो पैसा आपल्याला मिळतो, म्हणजे इन्कम थोडक्यात शेतकऱ्यांना मिळतो, त्याच्यातून आपण शेतीसाठी जो उत्पादन खर्च आहे तो आपण वजा करतो. मग साध्या भाषेत सांगायचं झालं तर जितका पैसा आपल्याला शेतमालाची विक्री करून मिळालेला आहे त्याच्यातून शेतीसाठी लागलेला खर्च वजा करायचा आणि मग जे उरेल तो म्हणजे शेतकऱ्याला मिळालेला नफा. मग त्यासाठी उत्पादन खर्च कमी करणं हे शेतकऱ्याला गरजेचं आहे. दर्जेदार उत्पादन करून बाजारात चांगला भाव मिळवणं शेतकऱ्याला गरजेचं आहे. मग यासारखे सर्व निर्णय, तसेच पिकं कधी लावायची, कोणतं तंत्र वापरायचं, विक्री कशी करायची, हे सर्व शेतीचे अर्थशास्त्र शिकल्याशिवाय आपण ठरवू शकत नाही. म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं की शेतकऱ्याला शेतीचं अर्थशास्त्र माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आजच्या काळात नोंद ठेवणं खूप गरजेचं आहे, जो तुमचा चालू खर्च आहे आणि जो तुमचा स्थिर खर्च आहे. जर याची नोंद नाही ठेवली तर असं आहे की तुम्ही व्यवसाय डोळे बंद करून चालवत आहे. म्हणूनच मी शेतकऱ्यांना हेच सांगेन की तुम्ही मोबाईल ॲप्स वापरा, वही वापरा, काहीही वापरा ज्याच्यामध्ये तुम्हाला या शेतीच्या खर्चाची नोंद ठेवता येईल, जेणेकरून तुम्हाला शेतीचे अर्थशास्त्र समजून घेता येईल. हो, नक्कीच. मला आता हे सांगा की शेतीच्या आर्थिक नियोजनाचं महत्त्व नेमकं काय आहे? आता आपण बघितलं की खर्च कोणत्या पद्धतीचा आहे आणि तो करायचा कसा आणि त्याची नोंद कशी ठेवायची. तर त्याच्यासाठी आधी आपल्याला हे माहिती पाहिजे की नक्की या नियोजनाचं महत्त्व काय आहे. त्याच्याशिवाय आपले शेतकरी बांधव ही नोंद ठेवू शकणार नाहीत. त्यामुळे मला सांगायला आवडेल की शेतीच्या आर्थिक नियोजनासाठी काही मुद्दे आहेत. तर सगळ्यात पहिला मुद्दा आहे की तुमच्या उत्पादन खर्चावर नियंत्रण करणं. मग तो कसा करायचा, तर आता यामध्ये नक्की येतं काय काय. तर एकूण खर्च आधी जर आपण ठरवला की शेतीमध्ये तुमचा एकूण खर्च किती झालेला आहे, तर आपल्याला खूप सारा अनावश्यक असा जो खर्च होतोय तो टाळता येतो. म्हणजे आता एक उदाहरण मला असं सांगायचं झालं की आता शेतकरी निंदणी यंत्र वापरतात शेतीमध्ये, बरोबर. तर त्या निंदणी यंत्रामुळे काय होतंय की जी मजुरांचा खर्च होता तो जवळपास 30 ते 40% आता कमी झालेला आहे. म्हणजेच काय झालं तर आपला जो अनावश्यक खर्च होता तो कुठेतरी आपला नियंत्रणात आला, वाचवू शकलो आपण पैसे. बरोबर. मग म्हणूनच उत्पादन खर्चावर नियंत्रण करणं हे सगळ्यात मोठं आणि एक महत्त्वाचं कारण आपण म्हणू शकतो की आर्थिक नियोजन करणं खूप गरजेचं आहे. सोबत मला सांगायचं झालं की योग्य इनपुट्सचा वापर. आता इनपुट्स म्हणजे काय, सर्व शेतकऱ्यांना हा प्रश्न पडेल. तर इनपुट्स म्हणजे काय, जे तुम्ही शेतीमध्ये यूज करता त्या सगळ्या गोष्टी, ज्या शेतीमध्ये तुम्ही वापरता त्या सगळ्या गोष्टी. मग त्या कोणत्या, तर बियाणं असतील, तुमचे खतं असतील, तुम्ही पाणी शेतीला देत असणार याचा वापर असेल. तर या सगळ्यांचा वापर आपण किती करतो हे सुद्धा या आर्थिक नियोजनामध्ये महत्त्वाचं आहे. मग याचा वैज्ञानिक पद्धतीनं जर आपण वापर केल्यास काय होतं, तर शेतीमध्ये उत्पादन वाढतं. आणि म्हणजे समजा आपण मृदा परीक्षण, आता भरपूर असे शेतकरी आहेत जे शेतीचे मृदा परीक्षण करतात, कारण त्यांना माहिती हवी असते की आपल्या जी माती आपल्या शेतीसाठी आपण यूज करतो, वापर करतो, त्याच्यामध्ये किती प्रमाणात पोषक तत्व आहेत, किती प्रमाणात पोषक तत्व कमी झाली आहेत. मग काय होतं की ह्या मृदा परीक्षणानुसार जर खतं जर शेतकऱ्यांनी शेतीमध्ये वापरली तर त्या खतांचा खर्च सुद्धा कमी होतो आणि उत्पादन सुद्धा जास्त मिळतं. त्यामुळे दुसरा जो मुद्दा आहे तो मी सांगेन की इनपुट्सचा जो वापर आहे तो व्यवस्थित पद्धतीने आणि वैज्ञानिक पद्धतीने शेतीमध्ये केला पाहिजे. त्यानंतर सांगेन की अनावश्यक खर्च कमी होतो. तर तो कसा, आता जर योग्य नियोजन प्रत्येक शेतकरी करत असेल, प्रत्येक खर्चाची नोंद जर शेतकरी ठेवत असतील, तर अनावश्यक खर्च आपल्याला आपणहूनच टाळता येऊ शकतो. म्हणजे समजा एकाच पिकावर वारंवार शेतकरी फवारणी करत आहेत,
तर याचा अर्थ काय होतो की शेतकरी अधिकाधिक खर्च एकाच पिकावर करत आहेत. मग यासाठी काय, प्रत्येक खर्चाची नोंद जर आपल्याकडे असेल, आपल्याला जर वैज्ञानिक दृष्टीने कशा पद्धतीने त्या पिकावर फवारणी केली पाहिजे याचं जर ज्ञान शेतकऱ्याकडे असेल, तर ही वारंवार फवारणी सुद्धा होणार नाही आणि त्या फवारणीसाठी लागलेला खर्च सुद्धा पुन्हा होणार नाही. सोबत सांगायला आवडेल की शेतीमध्ये वेगवेगळे आपण पाणी असेल, जमीन असेल, मजूर असेल, हे जर अत्यंत प्रभावशाली पद्धतीने जर वापरले तर यांचा सुद्धा खर्च कमी करता येतो आणि कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला कसं मिळेल याचा आपल्याला नक्कीच यामध्ये उपयोग होतो. तर त्याचं जर उदाहरण सांगायचं झालं, आपण जसं पाहतो की अलीकडे शेतकरी ठिबक सिंचनचा वापर जास्त प्रमाणात करत आहेत. तर का, कारण आधी जर आपल्या जुन्या पद्धतीनं जर आपण पाणी शेताला देत होतो तर त्याच्यामध्ये पाण्याचं सुद्धा व्यवस्थापन नीट होत नव्हतं. सोबत त्यांचा जो लाईटचा खर्च असेल, विजेचा खर्च असेल, पाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा जो खर्च असेल तो सुद्धा जास्त होत होता. मग आता ठिबक सिंचन वापरल्यामुळे काय होते, पाण्याची सुद्धा बचत होते. म्हणजे जवळपास 40 ते 60% पाणी बचत या ठिबक सिंचनामुळे होते. त्याच्यानंतर सांगायचं झालं अजून एक मुद्दा की नफ्यामध्ये सुद्धा वाढ होते. आपण आता मगाशी बोललो की शेतकऱ्यांना जो नफा मिळतो तर त्याच्यामध्ये सुद्धा वाढ होते जर तुम्ही आर्थिक नियोजन केलं असेल तर ते कसं, समजा जर तुमचं उत्पादन जास्त असेल आणि खर्च कमी असेल तर नफा आपोआप तुमचा शेतीमध्ये वाढणार आहे. मग आता त्याचं उदाहरण सांगायचं झालं तर कधी कधी आपण बघतो की कांद्याला चांगला दर मिळत नाही, बरोबर. म्हणजे बाजारात आपण कांदा आपला घेऊन गेलो तर चांगला दर मिळत नाही. पण अलीकडं जे आधुनिक तंत्रज्ञान आहे ते काय सांगतं की कांद्याच्या साठवणुकीसाठी एक वेगळं तंत्रज्ञान आहे. म्हणजे कोल्ड स्टोरेज असतात किंवा स्टोरेज वेगवेगळ्या फॅसिलिटीज असतात. तर याच्यामुळे काय होतं, बाजारात जर चांगला भाव नसेल कांद्याला तर काय होतं की तो कांदा आपण साठवणूक करून ठेवू शकतो आणि ज्यावेळी बाजारात चांगला भाव त्याच्यासाठी येईल त्यावेळी तो विक्रीसाठी पुन्हा आपण बाजारात आणू शकतो. म्हणजे काय होतंय की शेतकऱ्यांचं नुकसान यामध्ये होत नाही, त्यांच्या शेतमालाला चांगला भाव सुद्धा मिळतो आणि सोबतच त्याला साठवणुकीचं तंत्रज्ञान सोबत मिळाल्यामुळे काय होतं की त्यांच्या शेतमालाची सुद्धा नासाडी होत नाही, बरोबर. त्याच्यानंतर आहे की बाजारभाव लक्षात घेऊन पिकांची निवड करणं हे सुद्धा एक आर्थिक नियोजनाचा मुद्दा आहे. तर तो कसा, तर आता बाजारभाव लक्षात घेऊन बाजारामध्ये जास्त किंमत ज्या पिकाला असेल, ज्या पिकाची मागणी जास्त आता मार्केटमध्ये असेल तर अशी पिकं शेतकऱ्यानं घेणं गरजेचं आहे. म्हणजे समजा आपण हिवाळ्यात जर मेथी पेरत असेल तर याचा अर्थ काय, मेथीला तुम्हाला हिवाळ्यात जास्त मार्केट मिळू शकतं, यामध्ये शेतकऱ्यांचाच नफा जास्त होणार आहे. सोबतच अजून सांगायचं झालं तर इंटरक्रॉपिंग, ज्याला आपण आंतरपीक पद्धत म्हणतो, तर काय होतं की एकाच जमिनीत आपण 2 पिकं घेतो. म्हणजे काय होतं, समजा काहीतरी जोखीम आल्या शेतीमध्ये, जसं की हवामानात बदल होतो, कधी कधी पाण्याचा किंवा तापमानाचा वगैरे बदल झाला तर एका पिकाचं नुकसान होऊ शकतं. मग त्यावेळी जर एका जमिनीत आपण 2 पिकं घेत असू तर एका पिकाचं जरी नुकसान झालं तरी दुसऱ्या पिकाचं उत्पन्न शेतकऱ्याला मिळू शकतं. म्हणजे थोडक्यात काय की एक जोखीम व्यवस्थापन इथं होऊ शकते. समजा आता ऊसामध्येच शेतकऱ्यांनी हरभरा लावला, मग काय होणार आहे, ऊसाचं तर उत्पन्न शेतकऱ्याला मिळणारच आहे, पण अतिरिक्त जो नफा आहे तो हरभऱ्यातून सुद्धा मिळणार आहे. आणि आणखी सांगायचं झालं तर शेतीपूरक उद्योग सुद्धा शेतकरी करू शकतात. मग त्याच्यामध्ये काय की अतिरिक्त उत्पन्न मिळू शकतं. म्हणजे काय, शेती पण करायची आणि इकडे आता उदाहरण सांगायचं झालं तर दुग्ध व्यवसाय वगैरे आपण बघतो, तर यामुळे काय होतं, शेतीचं सुद्धा उत्पन्न मिळतं आणि सोबत जो आपण शेतीपूरक व्यवसाय जो निवडलेला आहे त्याचं सुद्धा उत्पन्न मिळतं. तर अशा पद्धतीने जर आर्थिक नियोजन करून जर शेतकऱ्यांनी शेती केली तर त्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळण्यास आणि त्यांचा खर्च कमी होण्यास मदत होते. हो, नक्कीच. मॅडम, आता तुम्ही खूप छान टॉपिक्स सांगितले की आर्थिक उत्पन्न आपण कसं वाढवू शकतो किंवा जे काही आपल्याला नुकसान होतं ते नुकसान आपण कसं टाळू शकतो. मग ह्याच्यामध्ये शाश्वत शेती हा सुद्धा एक पर्याय असू शकतो का? नक्कीच मॅडम, शाश्वत शेती सुद्धा हा सुद्धा एक पर्याय आहे. कारण याच्यामध्ये जास्तीत जास्त आपण पर्यावरणाला हानी न होता शेती कशी करायची ही पद्धत यामध्ये अवलंबली जाते आणि त्याच्यामध्ये शेतीचा खर्च सुद्धा कमी होतो. आणि अलीकडे आपण बघत आहे की जास्तीत जास्त जे आपले शेतकरी आहेत, ग्राहक वर्ग मेन सांगायला आवडेल मला की डाएट कॉन्शियस जास्त आहेत. तर जास्तीत जास्त असे प्रेफर करतात. सध्या मार्केटमध्ये अशा गोष्टींना जास्त भाव आहे की जे आपल्या आरोग्यासाठी जास्त चांगलं आहे. मग जर शाश्वत शेती जर केली तर तिथं रासायनिक ज्या गोष्टी आहेत तर
पूर्णपणे नाहीशाच होतात असं म्हणता येईल. हो. त्यामुळे शाश्वत शेती हा सुद्धा एक चांगला मुद्दा शेतकऱ्यांसाठी आहे. हो, नक्कीच. आर्थिक नियोजन करण्याची पद्धत आपण कशी सांगाल? आर्थिक नियोजनासाठी मला असं वाटतं की प्रत्येक शेतकऱ्यानं सुरुवातीला कुटुंबाचं आर्थिक बजेट तयार करणं खूप गरजेचं आहे. तर आता ते कसं करायचं की आता प्रत्येक कुटुंबाचं एक वार्षिक उत्पन्न असतं. हो. प्रत्येक कुटुंबाचा एक वार्षिक खर्च असतो. मग आता तुमच्या वार्षिक खर्चामध्ये काही आवश्यक खर्च असतो, काही अनावश्यक खर्च सुद्धा असतो आणि त्याच्यामध्ये लक्झरी खर्च सुद्धा असतो. म्हणजे काय, ज्या गोष्टी आपल्याला गरजेच्या नाहीत त्या सुद्धा आपण घेतो फक्त आपल्याला हव्या आहेत म्हणून. तर या सगळ्या खर्चांची थोडक्यात काय करायची, विभागणी करायची. म्हणजे आपल्याला आवश्यक किती आहे, अनावश्यक किती आहे. आणि मग यामुळे काय होतं, कर्जाचं सुद्धा नियोजन करणं शेतकऱ्यांना गरजेचं आहे. सोबत बचत करणं सुद्धा गरजेचं आहे. गुंतवणूक करणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात काय, सुरुवातीला शेतकऱ्यानं संपूर्ण कुटुंबाचं एक आर्थिक बजेट तयार करणं. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे की जर तुम्ही शेतीचा वार्षिक आराखडा तयार करत असेल तर हा सुद्धा एक तुमची आर्थिक नियोजन करण्याची पद्धत आपण म्हणू शकतो. तर ती कशी, तर जे जे तुमच्याकडे उपलब्ध संसाधनं आहेत शेतीची, मग ती कोणतीही असतील, तर त्याचं पूर्णपणे आढावा घ्यायचा की वार्षिक पूर्ण तुमच्या शेतीमध्ये किती संसाधनं वापरली गेली आहेत. मग त्याच्यामध्ये तुमची जमिनीची सुपीकता आणि पाण्याची उपलब्धता हे सर्व तपासून योग्य त्या पिकांची निवड केली तर उत्पादन सुद्धा वाढणार आहे. आणि तसेच पिकांची जर आपण फेरपालट केली तर काय होणार आहे की जी मातीमध्ये पोषण तत्वे आहेत ती सुद्धा टिकून राहणार आहेत. आणि मग शेतीमध्ये जे कीड असेल किंवा रोगांचा प्रादुर्भाव असेल हे सुद्धा थोडक्यात नियंत्रणात राहणार आहे. त्याच्यानंतर सांगायचं झालं की पीक निहाय खर्च पण आहे आणि नफा पण आहे. म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही पिकांसाठी किती खर्च केला आणि त्यातून तुम्हाला नफा किती मिळाला याचं विश्लेषण सुद्धा करणं शेतकऱ्यांनी गरजेचं आहे. मग शेतीत आर्थिक यश मिळवण्यासाठी फक्त उत्पादन करणं पुरेसं आहे का, तर नाही. खर्च आणि उत्पन्न या दोन्हींचं सुद्धा विश्लेषण तेवढंच महत्वाचं आहे. मग सर्वप्रथम आता प्रत्येक पिकासाठी लागणारे सगळे जे घटक आहेत आपल्याला आधी त्याचा खर्च मोजणं आवश्यक आहे. मग त्यामध्ये काय, तुमचे बियाणं असतील, तुमचे खतं असेल, पाण्याचा वापर असेल, त्याच्यानंतर मजुरी खर्च असेल, सिंचन असेल, या सगळ्याचा समावेश यामध्ये होतो. यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चातील खऱ्या खर्चांचा अंदाज येऊ शकतो. आणखी एक मुद्दा सांगायचा यामध्ये झाला तर आर्थिक नियोजनामध्ये तंत्रज्ञानाचा सुद्धा वापर अलीकडे आपण बघत आहे. मग तंत्रज्ञानामध्ये काय येतं, तर जे तंत्रज्ञान आधुनिक, आता आपण म्हणतो की शेतीचं आधुनिकीकरण झालेलं आहे, बरोबर. तर हे तंत्रज्ञान काय करतं की उत्पादन वाढवतं, त्यामुळे खर्च कमी होतो आणि शेतकऱ्यांना शाश्वत शेतीसाठी आर्थिक स्थैर्य सुद्धा मिळून जातं. हो, नक्कीच. मॅडम, शेतीचं अर्थशास्त्र समजलं. मग आता आधुनिक शेतीबद्दल जर बोलायचं झालं तर त्याच्याबद्दल आपण काय सांगाल की आधुनिक शेती ही का गरजेची आहे आपल्या पारंपरिक शेतीपेक्षा, आणि याच्यामध्ये काही तंत्रज्ञान वेगळं आहे का, म्हणजे आपण सांगू इच्छिता का या विषयावरती? नक्कीच मॅडम. तर मला असं सांगायला आवडेल सुरुवातीला की शेतीमध्ये आधुनिकीकरण जे आपण म्हणतो तर ते शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं का आहे. सुरुवातीला आपण थोडं याबद्दल आधी चर्चा करू. तर आधुनिक शेती जी आहे ती पद्धत वापरल्यामुळे काय होतं, तर उच्च उत्पादन शेतकऱ्यांना मिळू शकतं. मग नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतीमध्ये काम कमी कसं करता येईल आणि जास्त उत्पादन कसं वाढवता येईल याचं थोडक्यात जे गणित आहे ते या शेतीच्या आधुनिकीकरणामुळं शेतकऱ्यांना समजून जातं. मग ही संकल्पना खरं तर शेतीची जी उत्कृष्टता आहे ती सुद्धा वाढवते, शेतकऱ्यांना आर्थिक विकासाची संधी सुद्धा देते. आणि मग यामध्ये येतं काय काय, तर आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल थोडं आपण समजून घेऊ की या आधुनिकीकरणामध्ये तंत्रज्ञान कोणते कोणते वापरले जातात. त्यामध्ये पहिला आहे प्रिसिजन फार्मिंग, ज्याला आपण अचूक शेती पद्धत असं म्हणतो. तर आता या अचूक शेती पद्धतीमध्ये नेमकं होतं काय, यामध्ये सेन्सर्स असतात, GPS असतात, आपण बघतो की आता ड्रोन वगैरे सुद्धा वापरले जात आहेत. तर हे सगळं ज्या शेती पद्धतीमध्ये वापरलं जातं त्याला आपण अचूक शेती पद्धत असं म्हणतो. मग काय होतं की हे जर तंत्रज्ञान आपण शेतीमध्ये वापरले तर शेतकऱ्यांना लक्षात येतं की त्यांनी जे पीक घेतलेलं आहे त्या पिकांना नेमकं जे चांगलं आहे तेच वापरलं जातं, जे काही गरजेचं आहे तो एक्झॅक्टली तोच डेटा शेतकऱ्यांपर्यंत जातो, कारण आपण आधुनिक मशिनरी वापरत आहे, आधुनिक तंत्रज्ञान वापरत आहे. आता ड्रोन थोडक्यात आपण म्हणतो आधुनिक पद्धतीनं वापरत आहे. त्यामुळे काय होतं की पिकांना नेमकं जे लागतं तेवढंच दिलं जातं आणि त्यामुळे शेतीमधला खर्च सुद्धा कमी होतो
आणि उत्पादन जे आपण म्हणतो की ते सुद्धा शेतकऱ्यांचा वाढतं. बरं, हे ड्रोन आपल्या शेतीमध्ये कसे मदत करतात मॅडम? आता जे आपण म्हणतो की अचूक शेतीमध्ये आपण ड्रोन वापरतो, तर काय होतं की ड्रोनमुळं काय होतं की आपण अचूक फवारणी करू शकतो. म्हणजे काय की ड्रोनमुळं पिकांचं निरीक्षण जे आहे ते योग्य पद्धतीनं केलं जातं. त्यामुळे काय होतं, जमिनीचं मॅपिंग असू दे ते सुद्धा ॲक्युरेट केलं जातं. जे आपण म्हणतो की जमिनीचं मेजरमेंट घेतात, तर मग ड्रोनमुळे काय होतं की वरून सगळ्या पिकांचं निरीक्षण होते, जमिनीचं मॅपिंग सुद्धा व्यवस्थित होतं. तसेच रोग लवकर ओळखता येतो. एखादा जर रोग त्या पिकावर पडला असेल किंवा किडीचा प्रादुर्भाव असेल, तर ज्यावेळी आपण ड्रोनच्या थ्रू जर निरीक्षण आपण घेत असतील तर ते लवकर ओळखता येतात शेतकऱ्यांना. आणि महत्वाचं म्हणजे काय की फवारणी करताना आपण बघतो की मजुरांना खूप साऱ्या ॲलर्जीज होऊ शकतात, ज्या गोष्टी होतात, तर त्याचा धोका या दृष्टीनं राहत नाही जर या तंत्रज्ञानाचा आपण वापर केला तर यांसारखे फायदे आपल्याला ड्रोनमुळे शेतीमध्ये होतात. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे की आपण जे तंत्रज्ञानाबद्दल आपण बोलत आहे, जर पहिला आपण बघितलं की अचूक शेती, त्याच्यानंतर आहे की ड्रीप सिंचन किंवा स्प्रिंकलर सिंचन. आता काय होतं की अलीकडे आपण बघत आहे की पाण्याची खूप कमतरता सगळीकडे भासत आहे. मग अशामध्ये काय की ड्रीप आणि स्प्रिंकलर सिंचन ही जर पद्धत आपण वापरली तर मला असं वाटतं की ती सध्या शेतीसाठी एक वरदानच आहे असं आपण म्हणू शकतो. कारण ड्रीप सिंचनमुळे काय होते की थेंब थेंब जे पाणी आहे ते थेट मुळापर्यंत जातं. म्हणजे एक्स्ट्रा जे अनावश्यक जे पाणी आहे ते पण वाया जात नाही. आणि स्प्रिंकलरमुळे काय होतं की पावसासारखं पाणी फवारलं जातं. म्हणजे काय की एक नैसर्गिक पद्धत आपण शेतीमध्ये वापरतो. तंत्रज्ञान वापरत आहे पण जी पद्धत आहे ती कशी तुमची नैसर्गिक आहे. यामुळे होतं काय की 40 ते 60% जवळपास पाण्याची बचत होते आणि सोबत खतं सुद्धा थेट पिकाला मिळतात आणि शिवाय उत्पादनात सुद्धा वाढ होते. म्हणजे हे एक सुद्धा आधुनिक तंत्रज्ञान शेतीसाठी चांगलं आहे. आणि माती वाहून जाण्याचं सुद्धा प्रमाण जे आहे ते कमी असतं. नंतर आहे की सुधारित जे वाण आपण म्हणतो किंवा बियाणं जे आहेत हे सुद्धा एक आधुनिकीकरणाचाच भाग आहे. म्हणजे काय होतं की आज बाजारात आपण बघतो की अधिक उत्पादन देणारे वाण सुद्धा आहेत, जे रोग प्रतिकारक बियाणे सुद्धा आहेत, तसेच कमी कालावधीत येणारी पिकं सुद्धा आहेत. तर यांची बियाणे आता बाजारात सगळीकडे उपलब्ध आहेत. मग आता उदाहरण त्याचं जर सांगायचं झालं, आपण ऐकलं असेल की हायब्रिड कापूस, बरोबर, किंवा सुधारित भाताचं बियाणं असेल, गव्हाची बियाणं असतील. मग यामुळे काय होतं की शेतकऱ्यांचं नुकसान होण्यापासून शेतकरी स्वतःला वाचवू शकतो. जर शेतकऱ्यानं रोग प्रतिकारक बियाणं एखादं जर खरेदी केलं तर काय होतं की त्याला आधीच माहिती आहे की हा जर रोग पडला तर ते बियाणं तेवढं सक्षम आहे त्या शेतीमध्ये टिकून राहण्यासाठी. म्हणजे थोडक्यात काय झालं की शेतकऱ्यांना आपला फायदा त्याच्यामध्ये बघितला. त्यामुळे हे सुद्धा एक तंत्रज्ञान आहे की तुम्ही जर सुधारित बियाणं शेतीमध्ये वापरत आहे. यानंतर आहे की यांत्रिकीकरण, ज्याला आपण मॉडर्न फार्म मशिनरीचा वापर असं म्हणतो शेतीमध्ये. तर काय होतं की आज शेतीत वापरली जाणारी जी आधुनिक यंत्र आहेत, जसं ट्रॅक्टर असेल, सीड ड्रिल असेल, हार्वेस्टर असेल, पॉवर टिलर असेल, मग यासारख्या सगळ्या मशिनरीचा या यांत्रिकीकरणामध्ये समावेश होतो. त्यामुळे काय होतं की शेतीमध्ये वेळेची बचत होते आणि मजुरीचा खर्च सुद्धा कमी. आणि जर एखाद्या शेतकऱ्याकडे जास्त क्षेत्र असेल, आपण बघतो की कमी क्षेत्रामध्ये आपण मजूर लावून शेती करू शकतो, पण एखाद्या जर शेतकऱ्याकडे जास्त क्षेत्र असेल तर अशा वेळेस काय की ते शेतकऱ्यांना शक्य नाही की तेवढ्या लोकांमध्ये ते क्षेत्र वाटून देऊन त्यांच्याकडून काम करून घेणं, कारण आपल्याकडे टाइम सुद्धा सध्या कमी आहे. मग अशा वेळेस काय हे यंत्र तिथं मदत करतात. मग अशा जर मशिनरी आपण शेतीमध्ये वापरल्या तर ते शेतकऱ्यांचा टाइम सुद्धा वाचवतात आणि तुमचा खर्च सुद्धा कमी होतो. आता मॅडम, आधुनिक शेतीबद्दल आपण जी माहिती देतात त्याच्यामध्ये तुम्ही कृषी यांत्रिकीकरणाबद्दल सुद्धा माहिती दिली. आता डिजिटल शेतीबद्दल आपण काय सांगाल? डिजिटल शेती, मला असं म्हणायचं की आता मोबाईल प्रत्येक शेतकऱ्यांकडे आहे, बरोबर. आता मोबाईल म्हणजे एक थोडक्यात मी म्हणते की शेतीचं कार्यालयच प्रत्येक शेतकऱ्याकडे आहे. कारण डिजिटल तंत्रज्ञानमध्ये मोबाईलचे ऍप्स असतील, सल्ला देणारा सेन्सर असेल किंवा किसान कॉल सेंटर असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आधुनिक तंत्रज्ञानामध्येच येतात. मग त्यामुळे काय होतं की शेतकऱ्यांना खूप जलद आणि योग्य निर्णय शेतकरी घेऊ शकतो आणि परिणामी काय की शेतकऱ्यांचा वेळ पण वाचतो आणि खर्च सुद्धा वाचतो. मग आता आपण बघतो की मोबाईलवर हवामानाचा अंदाज सुद्धा दाखवला जातो, बाजारभाव पण माहिती करून घ्यायचा असेल, पिकावर एखादा सल्ला घ्यायचा असेल किंवा पिकावर पडणाऱ्या रोगांची ओळख पटवायची असेल, तर यासारख्या सगळ्या गोष्टी अलीकडे मोबाईलमध्ये किंवा मोबाईलमध्ये जे ऍप आता आपण म्हणतो ऍप्लिकेशन्स असतात, बरोबर, तर त्याच्यामध्ये ह्या माहिती मिळवणं सहज शक्य झालं आहे.
आता त्याचं उदाहरण सांगायचं झालं तर मी मगाशी बोलले की ई नाम जो एक मार्केटचा किंवा एक बाजाराचा प्लॅटफॉर्म आहे, याची माहिती सुद्धा किंवा वेगवेगळे कृषीचे ऍप्स सुद्धा यामध्ये आहेत. तर अशा वेगवेगळ्या माहिती शेतकऱ्यांना मोबाईलमधून मिळू शकतात. हो मॅडम, आता अलीकडे आपण बघतो की पॉली हाऊसचा सुद्धा वापर वाढतोय, याच्याबद्दल काही सांगाल? बरोबर. मी असं म्हणेन की पॉली हाऊस जर शेतकऱ्यांना वापर केला तर वर्षभर शेतकरी शेती करू शकतो. कारण कसं की त्याच्यामधून उत्पादन सुद्धा जास्त होतं, कीड आणि रोग जे आहेत ते सुद्धा कंट्रोलमध्ये असतात, म्हणजे नियंत्रणात असतात थोडक्यात. आणि जास्त ज्याला आपण म्हणतो हाय व्हॅल्यू जी पिकं आहेत ती आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो, जसं काकडी असेल, टोमॅटो असेल, स्ट्रॉबेरी असेल. तर यामुळे काय होतं, शेतकऱ्यांना नफा जास्त होतो. आणि पॉली हाऊसचा जर शेतकरी वापर करत असतील तर सरकार सुद्धा 50 ते 75% सबसिडी त्याच्यावर त्यांना देतं. त्यामुळं मला असं वाटतं की अलीकडच्या सर्व शेतकऱ्यांचं यामध्ये जास्त आकर्षण वाढलेलं आहे की पॉली हाऊसचा वापर जास्त करण्यात येतो प्रत्येक शेतकऱ्यांकडून. बरं मॅडम, पॉली हाऊस बद्दल आपण सांगितलं, तर आता काढणी पश्चात तंत्रज्ञानाबद्दल थोडं सांगा. हो मॅडम, मला असं वाटते की आतापर्यंत आपण जे बघितलं ते शेतमाल कसा विक्री करायचा किंवा आधी ज्या आपण शेतीमध्ये ज्या गोष्टी आपण करतो त्याच्या ज्या संबंधित तंत्रज्ञान आहे आपण आता ते बघितलं की रोगांच्या बाबतीत असेल, किडीच्या बाबतीत असेल. तर काढणी पश्चात तंत्रज्ञान सुद्धा आहे, ज्याला आपण पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी असं म्हणतो. तर काय की थोडक्यात असं सांगायचं झालं तर एकदा पिकाची काढणी झाली तर त्यानंतर ज्या प्रक्रिया त्या पिकासोबत केल्या जातात, ज्या टेक्नॉलॉजी नवीन आहेत, जे तंत्रज्ञान नवीन आहे ते वापरून त्याला आपण पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी असं म्हणतो. मग त्यामध्ये तुमचं कोल्ड स्टोरेज असेल. आता कोल्ड स्टोरेजमध्ये काय होतं की तुमचा फळ आणि जो भाजीपाला आहे तो साठवून ठेवला जातो. ज्यावेळी तुमचा भाजीपाल्याला किंवा तुमच्या फळांना जर कमी भाव असेल बाजारात, मग त्यावेळी ह्या कोल्ड स्टोरेजचा वापर होतो. मग त्यावेळी शेतकरी तिथे त्या फळांची किंवा भाजीपाल्याची साठवणूक करू शकतात आणि ज्यावेळी बाजारभाव वाढेल त्यावेळी ते त्यांना बाहेर आणू शकतात बाजारामध्ये. त्यामुळे काय होतं की ते खराब सुद्धा होत नाहीत आणि शिवाय शेतकऱ्यांना नफा जास्त मिळतो ज्यावेळी बाजारभाव जास्त असतील. तसेच फळभाज्यांची प्रक्रिया सुद्धा केली जाते पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंटमध्ये. म्हणजे काय की आपण ज्याला म्हणतो की व्हॅल्यू ॲडिशन. आता एखादं फळ असेल तर त्याचं जाम बनवणं, म्हणजे काय करत आहेत की फळाची जी किंमत आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला जामची किंमत जास्त मिळणार आहे. म्हणजे हे सुद्धा काय आहे की काढणी पश्चात तंत्रज्ञानच आहे थोडक्यात. त्याचं पॅकिंग असेल, ब्रँडिंग असेल, अशा सगळ्या गोष्टींचा समावेश या तंत्रज्ञानामध्ये होतो. तर यासारखी वेगवेगळी तंत्रज्ञान मला असं वाटते की आधुनिक शेतीमध्ये आहे, ज्याचा शेतकऱ्यांना नक्कीच वापर त्यांच्या शेतीमध्ये केला पाहिजे. बरं, मग आता आपण असं म्हणायचं का की आधुनिक शेती म्हणजे फक्त यंत्र वगैरे वापरणं आहे? नाही, असं आपण नाही म्हणू शकत. कसं काय? कारण मला असं वाटतं की आधुनिकीकरणामध्ये फक्त तंत्रज्ञान किंवा मशिनरी वापरणं किंवा मोबाईल ॲप्स वापरणं असं आहे का, तर नाही आहे. कारण सध्या आपण बघतो की सेंद्रिय आणि शाश्वत शेती याचा उल्लेख मला असं वाटतं खूप ठिकाणी आला असेल. तर या शेतीचा सुद्धा समावेश आता आधुनिक शेतीमध्ये होतो. तर आपण बघतो की आजचं जे ग्राहक आहेत ते जास्तीत जास्त ग्राहक काय, विषमुक्त अन्न, म्हणजे काय, ज्याच्यामध्ये कोणतंही रसायन नाही, ज्याची कोणतीही रासायनिक फवारणी त्याच्यावर झालेली नाही, अशा अन्नाकडे जास्त ग्राहक अलीकडचे आकर्षक होत आहेत. मग त्यामुळे काय होतं की ही शेती जी असते शाश्वत आपण म्हणतो किंवा सेंद्रिय शेती, ही संपूर्णपणे काय आहे की जैविक कीटकनाशके असतील किंवा सेंद्रिय खतं असतील यावरती संपूर्ण शेती अवलंबून आहे. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, नैसर्गिक शेती सुद्धा आपण म्हणतो, बरोबर. तर या शेती पद्धतीमध्ये काय होतं की पर्यावरण आहे तुमचं, माती आहे, पाणी आहे किंवा जी नैसर्गिक संसाधनं थोडक्यात आहेत, या सगळ्यांचा नीट वापर करून, जपून वापर करून दीर्घकालीन उत्पादन कसं आपल्याला घेता येईल याचा विचार केला जातो. मग यामध्ये रासायनिक खताऐवजी काय की सेंद्रिय खतांचा वापर केला जातो. मग पिकाचं पोषण जे आहे ते नैसर्गिक मार्गाने केलं जातं, ज्यामुळे काय होतं की जमिनीचं आरोग्य सुद्धा सुधारतं आणि शेतीमधून जे पीक मिळणार आहे आपल्याला त्याला बाजारभाव सुद्धा चांगला मिळतो. कारण आपण अलीकडे बघतो की ऑर्गॅनिक जे आहे याला मार्केट खूप जास्त आहे आणि त्याची जी किंमत आहे ती आपल्या ज्या रेग्युलर जे मिळतं आपल्याला त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त आहे. आणि नैसर्गिक शेतीमध्ये काय येतं तर पिकाची फेरपालट येते, सेंद्रिय खतं येतात, कंपोस्ट येतं, जैविक कीड नियंत्रण येतं. तर या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो आणि त्यामुळे परिणामी काय होतं की पर्यावरणावर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही. आणि शाश्वत शेतीमध्ये तुम्ही म्हटला
की शाश्वत शेती जे तुम्ही मला विचारलं, हां. तर त्याच्यामध्ये काय होतं की माती संवर्धन हा अत्यंत महत्त्वाचा विषय त्याच्यामध्ये येतो. तर काय होतं की जमिनीत जी पोषण तत्वे आहेत ती टिकवण्यासाठी आपण बघतो की गव्हाण बांध वगैरे बांधले जातात किंवा पिकांची फेरपालट केली जाते. या सगळ्या ज्या पारंपरिक पद्धती आहेत त्याचा वापरच शाश्वत शेतीमध्ये केला जातो. मग त्याचबरोबर सध्याच्या काळात आपण बघतो की पाण्याच्या वापरावर सुद्धा खूप नियंत्रण करणं गरजेचं आहे, कारण पाण्याचा कार्यक्षम जो वापर आहे तो सध्या गरजेचा आहे. मग त्यासाठी आपण मगाशी बघितलं की ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल, यांसारख्या पद्धती वापरल्या जातात. आणि यामुळे काय होतं की पाण्याची सुद्धा बचत होते, मातीचं सुद्धा संवर्धन होतं आणि शेतकऱ्यांचं उत्पादन सुद्धा टिकून राहतं. तर अशा प्रकारे मला असं वाटतं की आधुनिक शेतीची ही जी तंत्रज्ञान आहेत याचा वापर शेतकरी वर्गाने केलाच पाहिजे. आणि शाश्वत शेती जी आपण बघितली आता किंवा सेंद्रिय शेती याचा सुद्धा विचार नक्कीच शेतकऱ्यांनी केला पाहिजे. हो, नक्कीच. पण मॅडम, रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती याचा जर आपण विचार केला तर उत्पन्न रासायनिक शेतीमधून जास्त मिळतं. अर्थात मातीचा पोत खराब होतो हा भाग आहे, पण आज शेतकरी फक्त पैसा बघतो. मग ह्याच्यावरती तुम्ही काही सांगू शकता? नक्कीच मॅडम, पण मला असं वाटतं की रासायनिक जी शेती आपण म्हणतो त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे की उत्पन्न जास्त मिळतं, पण काय होत आहे की ते उत्पन्न जे आहे तुमच्या एका ठराविक काळापर्यंतच ते जास्त मिळू शकतं. कारण काय होत आहे की जितकं जास्त रसायनांचा उपयोग तिथं होत आहे तेवढी तुमच्या मातीतली जी पोषक तत्वे आहेत ती कमी होत आहेत. म्हणजे आता आपण समजा असा विचार केला की जमिनीत जर 100% एखादं पोषण तत्वाची गरज असेल तर त्याच्यामध्ये 95% जे पोषण तत्व आहेत ही नैसर्गिक असतात आणि 5% तत्व ही आपण रसायनांमधून देतो. म्हणजे 5% रसायनांसाठी आपण जर 95% भाग जर आपण शेतीचा खराब करत असेल तर मला असं वाटतं प्रत्येक शेतकऱ्याने याच्यावर विचार केला पाहिजे. कारण 5% रासायनिक ज्या गोष्टी आपण वापरतो त्याच्यावर शेतकरी खर्च करतात आणि त्याच्यामुळे काय होतं की 95% जी शेतीमध्ये जे मातीमध्ये ऑलरेडी पोषण तत्व आहेत त्याचं आपण कुठेतरी नुकसान करत आहे. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक शेतकऱ्याने शाश्वत शेती किंवा सेंद्रिय शेती याच्यासाठी वापर केला पाहिजे प्रत्येक शेती पद्धतीमध्ये. जो 95% जो भाग मी म्हटलं पोषण तत्वांचा तो टिकून राहतो आणि जे तुम्हाला आज उत्पन्न मिळत आहे पण नियमित तुमचं जे उत्पन्न आहे ते चांगलं सुरू राहू शकतं. त्यामुळे मला असं वाटतं की 5% रसायनांवर खर्च करण्यापेक्षा म्हणजे तुम्ही 5% तुम्ही देऊ शकता, कितीही तुम्ही केमिकल वापरा, काही वापरा, पण जो 95% जी पोषण तत्व आहेत ती जमिनीत स्वतःहून तयार होतात. मग त्या 5% जर तुम्ही 95% कमी करत असेल तर तुम्ही तुमच्या शेतीचं नुकसान करत आहे. हो, खूप छान मॅडम. जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्याल? मी सर्व शेतकरी बंधू आणि जे भगिनी आपले ऐकत आहेत त्यांना मी एवढंच सांगेन की आधुनिक शेतीचं अर्थशास्त्र हे समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि सोबतच त्याचं जर तंत्रज्ञान सर्व शेतकऱ्यांनी जर स्वीकारलं तर मला असं वाटतंय की शेती तोट्याची नाही तर नक्कीच नफ्याची त्यांना ठरू शकते. आणि सोबत ज्या काही योजना असतील आता सरकारी योजना असतील किंवा प्रशिक्षण असेल किंवा नवीन तंत्रज्ञान जे आता उपलब्ध असेल यांचा जर योग्य वापर शेतकऱ्यांना केला तर शेतकरी नक्कीच आर्थिकदृष्ट्या सक्षम सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे मी एवढंच सांगेन सगळ्यांना की परंपरा जपून तंत्रज्ञान स्वीकारा आणि समृद्ध शेतीकडे वाटचाल करा. नक्कीच मॅडम, खूप खूप धन्यवाद. आज आपण इथं आलात आणि आधुनिक शेती आणि शेतीचं जे अर्थशास्त्र आहे याबद्दल खूप उपयुक्त माहिती आपल्या शेतकरी बांधवांना दिलीत. आकाशवाणी परिवाराच्या वतीने आणि समस्त शेतकरी बांधवांच्या वतीनं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आताच आपण आधुनिक शेतीचं अर्थशास्त्र या विषयावर संत मुक्ताई कृषी महाविद्यालय मुक्ताईनगर इथल्या कृषी अर्थशास्त्र विषयाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर ऐश्वर्या पाटील यांची किशोरी वाघुर्दे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. मंडळी नमस्कार. शेत शिवार या कार्यक्रमात आज आपण आधुनिक शेतीचं अर्थशास्त्र या